नमस्कार साई भक्तांनो, ओम साईराम. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या जो समाधीची पायरी चढेल, दुःख हरेल सर्व त्याचे. बाबांनी दिलेलं वचन आणि या वचनाप्रमाणे उरंते शिर्डी मानाच्या पालखीचा 9 दिवसाचा प्रवास आपण आनंदमय, भक्तिमय, अगदी वेगळ्या पद्धतीनं थाटात, जोशात, जल्लोषात असं म्हणता येईल. काय उपमा द्यावी त्या आनंद वारीला, काय उपमा द्यावी त्या 9 दिवसांच्या यात्रेला. खरंच शिर्डीची वारी ही अनोखी वारी, स्वर्गवारी अशी का म्हणतात, त्याचं जिवंत उदाहरण आपण प्रत्येकानं अनुभवलं. 9 दिवस आपण चाललो, दमलो, थकलो, नाचलो, गायलो, भजन केलं, सगळं काही पाहिलं, सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. आपण शिर्डीमध्ये गेलो, शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन केलं, महाप्रसाद केला आणि आज मानाच्या पालखीच्या दिंडीच्या सांगता प्रत्यर्थ बाबांचा साई भंडारा, नुसता साई भंडारा नाही तर भव्य दिव्य असा साई भंडारा, जिथे हजारो साई भक्त आज साई बाबांच्या भंडाऱ्याचं दर्शन करणार आहेत, महाप्रसादीचा लाभ घेणार आहेत. तेव्हा आपण आज रत्नेश्वरी मंदिर जसखार या ठिकाणी जाणार आहोत आणि महाप्रसादीचा लाभ या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची की दिंडीबद्दल माझी देखील एक फार चांगली आठवण आहे, म्हणजे कटू आठवण आहे की पहिले वर्ष मी कशी तयारी केली होती, कसं गेलो आणि आता 20व्या वर्षापर्यंत मी कसं आलो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पण हे माझं जे 20वं वर्ष होतं ना, या 20व्या वर्षामध्ये माझ्यासोबत माझे बाबा नव्हते, जे आता आपण फोटोमध्ये बघतोय. 19 वर्ष वारी म्हटली तर प्रत्येक पदयात्रेच्या मनामध्ये एक उत्कंठा असते, त्याची तयारी असते. कपडे असतील, पैसे असतील, या सगळ्याची जमाव करावं लागते. पण माझ्या 19 वर्षाच्या वारीमध्ये जेव्हा वारी जवळ यायची ना, तेव्हा खिशामध्ये पैसे नसायचे आणि खिशामध्ये पैसे नाहीत हे आईला किंवा वडिलांना समजले ना की ते एक दिवस अगोदरही कधी काय बोलले नाही. पण जेव्हा मी बॅग गाडीमध्ये टाकायला जायचो तेव्हा ही देवासमान असलेली व्यक्ती माझ्या खिशामध्ये पैसे ठेवायची किंवा घरामध्ये देऊन ठेवायची आणि मग ते सकाळी मला निघताना पैसे माझ्यापर्यंत पोचायचे. तेव्हा माझी वारीचा प्रवास व्हायचा. 19 वर्ष सगळ्या गोष्टी म्हणजे आपण अनुभवल्या या दिंडीमध्ये. त्यांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि आताही जेव्हा ते निघून गेल्यात इतकं काही सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ठेवून गेलेल्या आहेत की म्हणजे ते सांगताही येणार नाही. त्यांनी जन्म दिला ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांनी ज्या गोष्टी ठेवल्यात ते शब्दात वर्णन नाही करता येणार. तर 20व्या वर्षी पैशांची गरज भासली नाही, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही ठेवलं, पण जी गोष्ट पाहिजे होती ती गोष्ट नाही आहे. जेव्हा मी शिर्डी नगरीमध्ये दर्शन केलं आणि दर्शनाच्या गाभाऱ्यातून ज्यावेळेस मी बाहेर पडलो त्यावेळेस या देवासमान असणाऱ्या व्यक्तीची मला खूप आठवण झाली. मी रडू लागलो, म्हणजे जोराजोरात रडत होतो. तेव्हा पदयात्रेने मला विचारलं की काय झालंय, प्रॉब्लेम झालाय का नाही. तर मी सांगितलं की 19 वर्षाची वारी केली तेव्हा माझे बाबा सोबत होते. हे 20वं वर्ष आहे जेव्हा माझे बाबा माझ्या सोबत नाही आहेत, म्हणजे बाबा म्हणजे माझे वडील. तर त्यांची मला या 20व्या वर्षी खूप आठवण झाली. तर अशा या देवासमान असणाऱ्या माझ्या बाबांना, म्हणजे माझे अण्णा, त्यांना या 9 दिवसाच्या वारीचा जो प्रवास आहे त्यामध्ये मी जे काही मिळवलेले जे पुण्य आहेत ते त्यांच्या स्मृतींना स्पर्श करत आणि त्यांना जेथे कुठे असतील त्यांना ते मिळत लाभोत ही मी साईबाबांना प्रार्थना करेन की जेथे कुठे असतील त्यांचा सांभाळ व्यवस्थित करा. चलूया आपण आता मित्रांनो, हा थोडासा भावनिक मुद्दा होता. आता आपण थेट आपल्या रत्नेश्वरी मंदिर जसखार या ठिकाणी जाऊया. आज हजारो साई भक्त त्या ठिकाणी महाप्रसाद करतील, तर आपण त्या महाप्रसादीचा, साई भंडाऱ्याचा आस्वाद आणि लाभ घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओम साईराम. नमस्कार, ओम साईराम. आपण आता आलोत जसखार गावाची या रत्नेश्वरी मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि पाठीमागे आपण बघू शकतो रत्नेश्वरी मंदिराचं भव्य दिव्य असे मंदिर आहे, सुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि याच ठिकाणी आपल्या बाबांचा साई भंडारा या ठिकाणी होणार आहे. तर आत्ता सध्या आपण पोहोचलो, इथे कोणी नाही आहे, कारण थोड्या वेळात बाबांची आरती या ठिकाणी होईल आणि आरती झाल्यानंतर साई भंडाराला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी यावर्षी जे अन्नदाते आहेत किंवा जे नाश्ता ज्यांनी दिलेला आहे 9 दिवसाच्या वारीमध्ये, ती सगळी दानशूर ज्या व्यक्ती आहेत, जे साई भक्त आहेत, ते तुम्हाला मी आता दाखवतोय, जे आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतील. ओम साईराम. हे बघा, हे सगळे अन्नदाते आहेत, म्हणजे दरवर्षी वेगवेगळे अन्नदाते असतात. तसंच यावर्षी जवळजवळ 9 दिवसाच्या या वारीला 33 ते 34
अन्नदात्यांनी अन्नदान केलेलं आहे, ज्यामुळे आपली वारी अगदी सुखकर होते. हे सगळे अन्नदाते आहेत. या बाजूला आपण बघतो हे एक वेळचे नाश्ता देणारे सगळे साई भक्त आहेत. उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी दिंडी सोहळा श्री साई सेवा मंडळ उरण विभाग, आणि हे सगळे जे आहेत ते एक वेळचा यांच्याकडून सगळ्यांकडून नाश्ता दिला गेलेला आहे. ओम साईराम. हे जे पाठीमागचं जे पोर्शन बघतोय बघा, या बाजूला हे मंदिर आहे आणि मंदिराच्या अगदी या बाजूला जे आहे इथे तुम्हाला थोड्या वेळानंतर म्हणजे काही तासानंतर बसायला देखील जागा मिळणार नाही. एवढी गर्दी, एवढी प्रचंड गर्दी. आता तुम्हाला सध्या कोणीच दिसत नाही. त्या कोपऱ्यामध्ये पाठीमागे भंडारा तयार होतोय. वरती मंदिरामध्ये बाबांच्या आरतीची तयारी सुरू आहे आणि इकडे जे असणार आहे ते इकडे सगळे साई भक्त जे आहेत ते महाप्रसादीचा लाभ घेतील. ओम साईराम. आपण बघतोय आता जे बॅनर्स पाहिले, त्यांनी नाश्ता दिला आहे किंवा ज्यांनी टोप्या दिल्या, टी शर्ट दिले, त्यांचं पाहिलं आहे. असे असंख्य साई भक्त आहेत ज्यांनी कुणी तांदूळ, अन्नदानासाठी लागणाऱ्या भाज्या असतील किंवा कडधान्य असतील, तेलाचे डबे असतील, आर्थिक सहकार्य असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जी जी गोष्ट आपल्या उरण ते शिर्डी मानाच्या पालखीमध्ये देता येते ना, त्या सगळ्या गोष्टी दरवर्षी असंख्य साई भक्त देत असतात. आणि आता या महाप्रसादीमध्ये आपण अशा सगळ्या मान्यवरांचा, जे अन्नदान करणारे असतील किंवा ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्या दिंडीची सेवा केलेली आहे, अशा साई भक्तांचा या ठिकाणी सन्मान देखील आजच्या दिवशी केला जातो. साईराम. इथे आपण बघू शकतो साई भंडारा अर्थातच महाप्रसादाची तयारी सुरू आहे आणि त्याची तयारी देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आज भंडाऱ्यामध्ये म्हणजे महाप्रसादीमध्ये कोणकोणत्या भाज्या असतील, काय असेल, एकत्र आपण थोड्या वेळानंतर सगळं दाखवणार आहोत. उजारला सकाळची नाही ना. ओम साईराम. हीच ती मानाची जी पालखी आपण उरण ते शिर्डी 9 दिवसाच्या प्रवासामध्ये साई भक्तांनी पदयात्रेने 9 दिवस आपल्या स्वतःच्या खांद्यावर बाबांना बसून शिर्डीपर्यंतचा प्रवास केला. आज ही पालखी रत्नेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुनश्च दर्शनासाठी आहे. या बाजूला आपण बघतोय जे बाबांचं रथ होतं, त्या रथामध्ये असणारी जी बाबांची मूर्ती आहे, ही जी बाबांची मूर्ती आपल्या मानाच्या पालखीच्या समवेत जे रथ असतं त्यामध्ये रथामध्ये इथे सत्यनारायणाच्या महापूजेचं आपल्या केळीच्या पानामध्ये जी पूजाविधी संपन्न झाली, त्या पूजेची केलेली तयारी. ओम साईराम. या आहे नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, तमाम लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारी जसखार गावची रत्नेश्वरी माता. आणि आज तिचा देखील आगळा वेगळा साज आपल्याला या साई भंडाऱ्यानिमित्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. आईचा गाभारा जर आपण पाहिला ना तर अतिशय सुंदर असा गाभारा आहे.
श्री साईनाथाय नमः. ओम साईराम. 9 दिवसाच्या वारीचा सुखद अनुभव घेतल्यानंतर परत एकदा आपण साई भंडारामध्ये आहोत. हीच ती मानाची पालखी आहे जिच्या दर्शनासाठी हजारो साई भक्त दरवर्षी या पदयात्रेमध्ये येत असतात. शेकडो साई भक्त दान धर्म करत असतात. अशा साई भक्तांसाठी आजचा दिवस देखील खास आहे, कारण वारी ही 9 दिवसाची असते, परंतु त्याची सांगता जी होते ती भंडाऱ्याला होते. आज हा भंडारा आपण या ठिकाणी अनुभवूया. ओम साईराम. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हळूहळू आता लगबग साई भक्तांची वाढू लागलेली आहे आणि आता बाबांची धुपारती सुरू होते आणि धुपारती झाल्यानंतर आपण लगेचच साई भंडारा अर्थातच महाप्रसादीच्या दिशेने जाणार आहोत. तर आरतीची तयारी या ठिकाणी आहे. आरती झाल्यानंतर आपण पुढील गोष्टी या ठिकाणी व्हिडिओमधून बघणार आहोत.
साईराम. आता आरती या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आरती संपन्न झाली आणि आता भाविक या ठिकाणी दर्शन करतील आणि या ठिकाणी भाविक दर्शन केल्यानंतर साई भंडारा महाप्रसादीच्या ठिकाणी देखील जाताना आपल्याला बघायला मिळते. हे बाबांच्या पालखीमध्ये दाखवले जे नैवेद्य होतं ते नैवेद्य आता संपूर्ण भंडाऱ्यामध्ये टाकलं जाईल आणि मग महाप्रसाद अर्थातच भंडारा या ठिकाणी सुरू केला जाईल. ओम साईराम. इथे बघा हा भंडारा इथे लावलेला आहे म्हणजे महाप्रसादीचं सगळं साहित्य या ठिकाणी लावलं आहे आणि इथे या रांगा आता तयार होऊ लागल्यात. आता तुम्हाला ही जी रांग दिसते ना याच्या 4 पटीनं रांग नंतर मोठी होणार आहे. आत्ता तुर्तास भंडाऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि लगेचच आपण खाली देखील जाणार आहोत. हे मी तुम्हाला मंदिराच्या वरून दाखवतोय. समोरच्या बाजूची महाप्रसादीची रांग आहे. आता या बाजूनं आपल्याला पूर्ण दिसते आहे. इकडे त्या व्यासपीठावर सगळ्या अन्नदात्यांचं स्वागत केलं जाईल. ज्याने ज्याने आपल्या दिंडीसाठी सहकार्य केलं आहे त्या सगळ्यांचं स्वागत केलं जाईल. ओम साईराम. आपण आता महाप्रसाद अर्थात साई भंडाराच्या दिशेनं आलेलो आहोत. इथे आपल्याला लोकांचा जो जमाव आहे म्हणजे लोकांची जी गर्दी आहे त्याचा अनुभव घेता येणार आहे. ते एका बाजूला सगळ्या महिलांची रांग असणार आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुषांची रांग असणार. 2 रांगांमधून आपण हा साई भंडारा या ठिकाणी अनुभवणार आहोत. जवळजवळ 4 ते 5 हजार साई भक्त रत्नेश्वरी मंदिर जसखार या ठिकाणी आपल्या उरंती शिर्डी मानाच्या पालखीच्या दिंडीच्या सांगता प्रित्यार्थ भंडारासाठी येतात. तर आता कुठे या भंडाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय सुरुवातीच्या पहिल्या 5 ते 10 मिनिटातच इतकी प्रचंड गर्दी आहे आणि इतकी ओम साईराम. अन्नदाता सुखी भव असंच काहीसं आपल्याला म्हणता येईल कारण अन्नदानासारखं पवित्र दान नाही आहे. आपण ज्या साईबाबांच्या शिकवणीला पाहिलेलं आहे की बाबांनी दारोदारी भिक्षा मागितली, दारोदारी फिरले, दिवसभरामध्ये जी मिळालेली भिक्षा आहे ती सायंकाळी बाबा आपल्या सगळ्या सेवकांना म्हणजे त्यांच्या द्वारकामाईमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ते देत असत, वाढत असत. स्वतः अन्न शिजवायचे आणि आपल्या स्वतःच्या हाताने बाबा सगळ्यांना ते अन्न द्यायचे. तर ही जी शिकवण आहे ती आपल्या तमाम साई भक्तांना आजही पुढे ठेवलेली आहे आणि आज आपण जे दारोदारी भिक्षा मागून जी काही देणगी असेल, आर्थिक सहाय्य असेल, लोकांनी काहीही दिलं असेल म्हणजे भाजी, कडधान्य, वस्तू स्वरूपात जे काही दान करता आलं असेल ते सगळे जे अन्नदान आहे ते आज आपण वारीमध्येही पाहिलं आणि आज भंडाऱ्यानिमित्त ही प्रचंड झालेली गर्दी जी आहे ना ती खरोखर खूप काही सांगून जाते. की मी परत एकदा तुम्हाला वरच्या बाजूने दाखवतोय. ही जी समोर दिसते एवढीच जी रांग आहे ना
त्याच्या पलीकडे त्याच्या डबल रांग पुढे अजून आहे. म्हणजे मंदिराच्या या कोपऱ्यापासून फक्त आपल्याला एवढाच भाग दिसतोय. पण आपण जर पुढे गेलो ना तर आपल्याला बरीच मंडळी बघा त्या ठिकाणी बरेच साई भक्त जेवायला बसलेत, प्रसाद घेत आहेत, त्या कोपऱ्यामध्ये प्रसाद करतायत. आयोजक आणि या कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान ज्यांनी या दिंडीनिमित्त विविध स्वरूपात आपण आपल्या मंडळास जी आर्थिक मदत केलेली आहे, वस्तू स्वरूपात मदत केली. शरदची घर जांभूळपडा एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मायची उबदार साल साईबाबांची शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीपद देऊन आपला सन्मान केला जातोय. स्वागतम सुस्वागतम. ओम साईराम. आपल्या या साई पालखीसाठी एक वेळचा नाश्ता ज्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे असे मनसाई गोपीनाथ पाटील यांचा सन्मान केला जातोय. माई शोभदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने भारतीय संस्कृतीचा श्रीफळ देऊन त्याला सन्मानित केले जातोय, स्वागत केले जातोय. आपला सन्मान स्वीकारतोय. साईराम येथे येणाऱ्या प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वांचा हा सन्मान या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने केला जातो. आणि एका स्टेजवर आपण सन्मान सोहळा करतो, दुसऱ्या बाजूला आपण बघतो रत्नेश्वरी मंदिराचं हे मंदिर आहे. इथे दर्शनासाठी रांग लागली आहे. या बाजूला काही साई भक्त जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. मॅनेजर भवानी शूटिंग लाईन यांच्याकडून दिंडीकरिता नाथ महाराज की जय. धन्यवाद दादा, धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. बेलकर आपण सुद्धा असाल की जय. एक वेळचा नाश्ता दिलेला आहे ती साई सेवा म्हणून आपले आभारी आहे. आपण ते जो यायचं आहे ही मंदिराच्या आतली गर्दी आहे. आपण आता ती गर्दी बघितली ती बाहेरची आहे. ही आता जी आपल्याला गर्दी दिसते ती मंदिराच्या आतमधली आहे. प्रत्येक भक्त बाबांच्या पालखीचं दर्शन केल्यानंतर साई महाप्रसाद अर्थातच साई भंडाऱ्याचा लाभ या ठिकाणी घेतो.
साईसेवा मंडळ आपले आभारी आहे. एक वेळचा साई सेवा मंडळ पुणे विभाग यांच्या माध्यमातून हा सुंदर असा दिल्लीचा सांगता निरोप समारंभ सोहळा शिवसाई भंडारा आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आणि पाहतोय आपण हा साईची ही दिल्लीच्या माध्यमातून हा सुंदर असा साई भंडारा आणि असंख्य अशी साई भक्त दादा हो सायरा तिकडे जेवायला बसा. चला या. आला काय बोलतात लगबगीनं किती तत्परतेनं साईबाबांवर प्रेम करणारे, साईबाबांची भक्ती करणारे आज या महाप्रसादी करिता ओसंडलेली ही जी भक्तांची गर्दी आहे ही खूप काही सांगून जाते की साईबाबांचं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. ही केवळ माणसं जी आलेली आहेत ती जेवायला नाही आलेली आहेत, हे जेवण नाही आहे, हे बाबांनी निर्माण केलेलं एक प्रसाद आहे. जे प्रसाद ग्रहण करण्यासाठी तत्काळ प्रत्येक साई भक्ताच्या मनामध्ये एक उत्कंठा दरवर्षीप्रमाणे असते. त्या पद्धतीनंच या प्रसादीसाठी लागलेली ही गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू शकतो 24व्या वर्षाच्या या दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ जो भंडारा सुरू आहे, हे अगदी मला वाटतं की 24 वर्षाच्या इतिहासातली सगळ्यात जास्त गर्दी यावर्षी झाली आहे. इतकी प्रचंड गर्दी यावर्षी आहे. 24 वर्षाच्या या इतिहासातली सगळ्यात जास्त गर्दी आज ओसंडली आहे. आज भक्तांचा एक महापूर आलाय. काय वाटते तुम्हाला? हां, भरपूर म्हणजे साई भक्ताचा महापूर म्हणजे भरपूर झाला आहे. मी आता 12 वर्ष झाली मला, पण यावर्षी अति भरपूर साई भक्त आलेले आहेत आपल्या साई भंडारासाठी. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी 25वं वर्ष आपल्याला साजरा करायचा आहे. तर याहून जास्त साई भक्त येतील अशी मला आशा वाटते. हो, साईराम. शेवटच्या लाईनीपर्यंत नाही पोहोचू शकत, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. हे जे साई भक्त आहेत, हे साई भक्त दुपारी 12 वाजता जेवण तयार, पुन्हा 3 वाजता चहा तयार, पुन्हा 7 वाजता नाश्ता तयार, पुन्हा रात्री 9 वाजता 8-9 वाजता जेवण तयार. असे हे कारसेवा कुठल्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता, कुठल्याही प्रकारची काही न करता साई सेवा म्हणून करत असतात. खरोखर त्यांचे आम्ही मंडळ अत्यंत ऋणी आहोतच, पण पदयात्री आणि साई भक्त जे सहकार्य करतात या दिंडीसाठी ते सुद्धा त्यांचे अत्यंत आभारी आहोत. कारण त्यांची सेवाच तशी आहे ही मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साई.
मंचकावर असणारे जे साई भक्त आपण जे बघतोय ते साई भक्त जे आहेत साई मंडळाच्या वतीने ते साई सेवक गेली 24 वर्ष विनामूल्य सेवा अन्नदान पुरवत असतात. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला गेलेला आहे. सुरुवात करूया. बाबांचं पुन्हा एकदा गीत घेऊन येतो आपल्या समोर. श्री साई सेवा मंडळ आपले अतिशय ऋणी आहोत, अतिशय आभारी आहोत. जेवण महाप्रसाद घ्यायचा आहे. कृपया आपल्या विनंती आहे, आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आता सुद्धा महाप्रसाद बघा हे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे जेवण व्यवस्था सुरू आहे आणि या बाजूने जर आपण फिरवलं तर इकडनं ही रांग आहे, त्याच्या पाठीमागे त्या बाजूला जेवायला बसले आणि या बाजूला अगदी तळ्याच्या कोपऱ्यापर्यंत ही रांग या ठिकाणी गेली आहे. या बाजूला सन्मान होतोय आणि हा पूर्ण जो मंदिर परिसर आहे तो आता साई भक्तांनी पूर्णपणे गजबजलेला आहे. मी मगाशी सांगितलं की आजपर्यंतच्या 24 वर्षाच्या या दिंडीमध्ये इतकी प्रचंड गर्दी नाही. दरवर्षी 4 ते 5 हजार लोक महाप्रसादीचा लाभ घेतातच, पण यावर्षी जे महाप्रसादीसाठी मला वाटते की अलोट अशी गर्दी आहे आणि हा पुरावा आहे साई भक्तीचा. पुरणच्या मानाच्या पालखीचा इतिहासच राहिलेला आहे. प्रत्येकाला भावणारी, प्रत्येकाला पावणारी आणि प्रत्येकाला आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणारी जी मानाची पालखी आहे, त्या मानाच्या पालखीचा हा सोहळा या ठिकाणी आज या ठिकाणी रंगतोय. आणि हा सोहळा रंगत असताना आपल्या जे सन्मान होत आहेत ना ते सर्व साई सेवक आहेत जे अलोक म्हणजे मी म्हणेन की खरोखरच फार फार अथांग मेहनत करत असतात. त्या सगळ्या मेहनती साई सेवकांचा होणारा हा सन्मान आहे आणि हा सन्मान खास या मंडळाच्या वतीने या ठिकाणी दिला जातो. तो सन्मान खरोखरच त्यांच्या सेवेपुढे फार छोटा असणार आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पदयात्रींना वेळेवर चहा कसा मिळेल, वेळेवर नाश्ता कसा मिळेल, वेळेवर जेवण कसा मिळेल याची तळमळ या जेवण स्वयंपाक बनवणाऱ्या मंडळीवर असतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. रंगनाथ केशव पाटील, श्री रंगनाथ केशव पाटील. साई सेवकांचा होणारा हा सन्मान आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय जय घोष करत हा सन्मान यांचा त्याने समर्पित केला जातो आहे. आज खरोखरच मनाला आनंद होतोय की आपल्या साई पदयात्रेंची सेवा करणारे सर्व साई सेवक आज या सन्मानास पात्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातो. बाजूनं जी रांग सुरू झाली आहे हे रत्नेश्वरी मंदिर. इथून आपण बाबांना किंवा आपल्या माऊलीला हार वगैरे घेतो. इथून जी गर्दी आहे ती अगदी त्या टोकापर्यंत आहे. आता ही गर्दी तुम्हाला सगळीच दाखवतो. मागासपासून आपण शोधत होतो. ओम साईराम. आपल्या 9 दिवसाच्या वारीमध्ये ज्या आपण व्हिडिओज शेअर केल्या त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त बाबांवर प्रेम आणि आपल्या मानाच्या पालखीवर प्रेम करणारा आपला जो मयूर आहे त्याच्या आपण कमेंट्स पाहिल्या. अतिशय सुंदर कमेंट्स होत्या आणि आज त्याची देखील उपस्थिती या साई भंडाराच्या निमित्त आहे. त्याचे पिता श्री शिवकुमार दादा म्हणजे गेली कित्येक वर्ष शिवकुमार दादा देखील आपल्या मानाच्या पालखीची सेवा करत आलेले आहेत आणि
मला वाटते रामनवमी निमित्त जी पालखी जाते लालबागवरून तर त्या लालबागवरून जाणाऱ्या दिंडीमध्ये आपला हा मयूर असतो, त्याचे वडील देखील असतात. तर त्याला देखील आता आपल्या पालखीनंतर त्यांची पालखी आहे, तर आपण त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ओम साईराम. ज्या पद्धतीनं बाबांची अखंड धुनी शिर्डी नगरीमध्ये प्रज्वलित आहे, पेटलेली आहे, तेवत आहे, त्याच पद्धतीनं बाबांचा अखंड महाप्रसाद जो आहे तो शिर्डी नगरीमध्ये प्रसादालयामध्ये आपल्याला मिळतो. आणि तशीच काहीशी सेवा या आपल्या पदयात्रींच्या माध्यमातून आपल्या सगळ्या साई भक्तांना प्राप्त होते. तर आजही मनाला यासाठी आनंद होतो की आपण इतक्या वर्षाचा महाप्रसाद पाहिला, पण इतकी गर्दी कधीच पाहिली नव्हती. म्हणजे मना घेते महाप्रसादीला लागलेली जी गर्दी होती ती आता थोडीशी ओसरलेली आहे, कमी झालेली आहे. अजूनही छोटीशी एक रांग पाठीमागे सुरू दिसते. एका बाजूला सन्मान सुरू राहील आणि आता आपण बघतोय इकडे दुसऱ्या बाजूला कार्यक्रम देखील सुरू आहे. आणि या बाजूने जर आपण बघितलं तर आता रात्री उशिरा येणारे जे साई भक्त असतील. धन्यवाद साईराम. आपण बाबांच्या सेवेत 9 दिवस जे थेट प्रेक्षेपण दाखवलं लोकांना आणि बाबांची सेवा काय असते आणि आपल्या हातून पण काय सेवा घडावी हे सर्व आपल्या चित्रफितीतून आपण सर्व जनतेला दाखवलं. त्याबद्दल श्री साई सेवा मंडळ उरण यांच्यातर्फे मी आपलं धन्यवाद करतो आणि आभार मानतो. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. भेटू पुढच्या वर्षी 2025ला. ओम साईराम. हा, बाबांनी बोलवलं तर आम्ही सगळे येऊ. साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की. धन्यवाद. खरोखर ओम साईराम. उरण तालुक्यातील बाबांची मानाची पहिली पालखी 24वे वर्ष आणि 24व्या वर्षाच्या या दिंडीच्या सांगता प्रित्यार्थ जो साई भंडारा झाला. आपण मगासपासून बघितलं की हजारो साई भक्तांनी या ठिकाणी साई महाप्रसादीचा लाभ घेतला. इथे आपल्या बाबांच्या पालखीसोबत गेली कित्येक वर्ष बाबांच्या पालखीची सेवा करणारे आणि समाजाची सेवा करणारे देखील हरेश्वर ठाकूर उर्फ आमचे साई भक्त बाळा आहेत. बाळा, 24वं वर्ष तुम्हाला कसं वाटलं? धन्यवाद आतिश दादा. ओम साईराम. साईबाबांची नित्य सेवा करून 9 दिवस जसे पदयात्रे आम्ही चालतो, त्यानंतर आज हा साई भंडारा खूप मोठा आणि आमच्या हृदयाच्या एक आवडणारा विषय. कारण दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सकाळपासून या भंडाऱ्याचे उपवास धरले. जोपर्यंत सर्व साई पदयात्री जेवत नाही तोपर्यंत अजून देखील आम्ही जेवलोत नाही. कारण सर्वात शेवटी आम्ही या ठिकाणी जेवत असतो. अनेक साई पदयात्री, अनेक साई भक्त या ठिकाणी येतात. उरण तालुक्यातील खूप मोठी पालखी आणि खूप मोठे भंडाऱ्याला या ठिकाणी लोक सर्व एकत्र पदयात्रा एकत्र आहेत. एक आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला आणि त्याबद्दल खूपच म्हणजे मनाला आनंद वाटतोय की हा सोहळा आपल्या येथे संपन्न होतोय. माणसाला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणजे पैसा या सगळ्या गोष्टी करता लागतो. या दिंडीमध्ये जर आपण बघितला तर शेकडो पदयात्री पाहिले. आज हजारो माणसांचं जेवण झाला, सगळ्या गोष्टींचं नियोजन झालं. आपल्या या पदयात्रेकरता जे देणगीदार आहेत किंवा अन्नदाते असतात, जे मदत करतात, त्यांच्याबद्दल काय बोला? खरंच म्हणजे सर्व जुटीने सगळ्यांनी नाही म्हणले तर थोडी भांडवल जमा करून या दिंडीला थोडासा प्रोत्साहन दिला. त्यांचं मी या दिंडीकडून, आपल्या उरण तालुक्याच्या दिंडीकडून मी सर्वांचे आभार मानतो. कारण की हे खाऊन आहे की इतकीशी गोष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजूट हात दिला, आपण वाढवला बाबांसाठी. ही एक सेवा तुमच्याकडून झाली, ते आम्ही स्वीकारली. आणि आज नाही बोललं तर हजारो शेकडो लोक याच्यामध्ये जेवून गेलेत.
हे मला एक बरं वाटतं. आणि झाले माझे 3 वर्ष कंप्लीट. ह्या 3ही वर्षामध्ये एकही कमतरता कधी जाणवली नाही. हा बाबांचा प्रसाद असेल किंवा काय प्रसाद असेल ह्याच्यामध्ये सर्वांनी लाभ घेतला. तुम्हीही लाभ घ्या. आणि ज्यांनी देणगी दिलेत त्यांनी तर लाभ मुळीच घेतला असेल, घेतला नसेल तर तुम्ही एक छोटीशी आपली हे करताय, म्हणजे एक बाबांचा प्रसाद मिस करताय. जर 9 दिवस आम्ही प्रति शिर्डी चाललो त्याचा एक लाभ, आणि हा एक लाभ म्हणजे आमची आता ही दिंडी पूर्ण झाली भंडारा दिवशी, हे आम्ही मान्य करतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आज या दिंडीकरता ज्यानं दान दिलेलं आहे ना, त्याच्या दानातली जी वृत्ती आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि पुढील वर्षी बाबांची आणि पदयात्रेंची सेवा नक्की करायला विसरू नका. बाबांनी जी शिकवण समाजाला दिलेली आहे की आपण समाजामध्ये जन्म घेतला आहे, त्यातल्या प्रत्येक माणसावर आणि प्रत्येक जीवावर आपल्याला प्रेम करायचं आहे आणि सदा सर्वदा हा समाजासाठी आपला काही काळ काही वेळ खर्ची घालायचा आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा. हे संत संपाची नाही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव. हे संत संपाची नाही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव. हे चोर करणार नाही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव. हे चोर करणार नाही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव, ही हरिनामाची ठेव. हे भक्ती चाव्या जय जय श्री हरी, हे भक्ती चाव्या जय जय श्री हरी, हे इला निज धामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमात येईल तुमच्या कामा. बरं ओम साईराम. आपण आज फायनली भंडाराचा व्हिडिओ या ठिकाणी कंप्लीट केला. हा पहिला व्हिडिओ 24 वर्षातून आपण भंडाराचा तयार केला आहे. याचं कारण होतं की मला आज भंडाराचा व्हिडिओ करता देखील आला नसता. आज मला सूत्रसंचालनाचे 3 प्रोग्राम होते आणि आपले जे प्रेक्षक होते त्यांनी पर्सनल मेसेज केले होते की दादा 9 दिवसाची वारी घरबसल्या आम्हाला अनुभवता आली परिवारासोबत, आज आम्हाला भंडाराचा व्हिडिओ देखील पाहता आला पाहिजे. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असाच सपोर्ट करा आणि निश्चितपणे मला वाटते आजही तुम्हाला बाबांच्या पालखीचं, बाबांच्या मूर्तीचं आणि आपल्या माईमाऊली रत्नेश्वरीच्या मूर्तीचं दर्शन या ठिकाणी झालं असेल. तर आज निश्चितपणे सगळ्यांनी मला वाटतंय की साई भंडारा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनुभवला असेल. तर आज अखंड म्हणजे 24 वर्षाची जी मानाची पालखी आहे त्या मानाच्या पालखीचा 9 दिवसाचा प्रवास आणि साई भंडाराचा प्रवास इथे आपण संपवत आहोत. तुम्ही सहकार्य केलं, तुम्ही सपोर्ट केलात, भरपूर प्रेम दिलं. तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. दिवसाच्या वारीमध्ये सपोर्ट केलात. यूट्यूबवरचे जे सगळे प्रेक्षक होते, चांगल्या कमेंट्स मला आल्या आणि इथे आज भंडाऱ्यामध्ये बरेच पदयात्री भेटले. काही अशा व्यक्ती भेटल्या ज्यांनी खरोखरच तोंड भरून कौतुक केले की दादा तुमच्यामुळे घर बसले आम्हाला वारी ही अनुभवता आली. तर तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन. या मानाच्या पालखीमध्ये जे आपले बाबा आहेत ते बाबा तुम्हा सगळ्यांना भरभरून प्रेम, भरभरून आशीर्वाद देवत हीच मी या ठिकाणी बाबांना प्रार्थना करेन. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ पाहिल्या नसतील तर पहिल्या दिवसापासून आत्ताच्या भंडारापर्यंत सगळ्यांनी सगळ्या व्हिडिओंचा आनंद घ्या. चला ओम साईराम.
याच वारीचा 25व्या वर्षाचा अनुभव घेऊन आपण या ठिकाणी येणार आहोत. काहीतरी नवीन असेल. 25वं वर्ष हे सगळ्या साई भक्तांसाठी, सगळ्या पदयात्रींसाठी खास असणार आहे. ते भेटू साईवारीमध्ये पुढच्या वर्षी. बाकी व्हिडिओ आपल्या येत राहतील, त्याचा देखील तुम्ही आनंद घेत राहा. खूप खूप धन्यवाद. ओम साईराम, शुभरात्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय साईनाथ.